सर, एकंदरीत उद्या पंतप्रधानांचा मुंबईतला पहिला रोड शो होतोय. कशा प्रकारे नियोजन झाले? तुमची बैठक पार पडलेली आहे. संपूर्ण मुंबईमध्ये घरोघरी निमंत्रण देण्याची योजना आम्ही तयार केली. खास करून आता आशिष शेलारजींनी सर्वांना निमंत्रण दिलं आहे. ईशान्य मुंबईमध्ये मात्र उद्या सकाळी 7 वाजता 38 वार्डामध्ये आमचे 38 नेते 500-500, 200 कार्यकर्त्यांना घेऊन प्रत्येक घरी आम्ही मोदीजींचा नमस्कार आणि उद्याच्या अशोक मिल चौकापासून तर रामजी आश्रम शाळेपर्यंत ही जी रॅली आहे मोदींची, 1 लाख लोक या रॅलीमध्ये भावनात्मक पद्धतीने मोदींचं निमंत्रण आम्ही देतो आहे. भावनात्मक पद्धतीने त्या ठिकाणी मोदीजीला नमस्कार करण्याकरता येतील. आमचे आशिष देशमुख तिथे निरीक्षक आहे, मनोज कोटकजी आमचे खासदार आहेत. आम्ही सर्वांनी योजना तयार केली. राम कदमजी आम्ही सर्व या बैठकीला होतो. मला वाटतं एक मोठा जनसैलाब मोदीजींना नमस्कार घेण्याकरता येईल आणि उत्सुकता लोकांमध्ये. मोदीजी रोड शोला येत आहे. प्रचंड गर्दी असणार आहे. त्याचं नियोजन आम्ही केलं आहे आणि या रोड शो मधनं मुंबईच्या 6 लोकसभेमध्ये 51% जी आमची निवडणुकीची तयारी आम्ही केली आहे त्याला ऊर्जा मिळेल, त्याला बळ मिळेल असं मला वाटतं आहे. एकीकडे पक्ष नेते विजय वडेट्टीवार असतील किंवा दुसरीकडे वर्षा गायकवाड असतील, हे सगळेजण या रोड शोचा विरोध करतात. त्यांचं म्हणणं आहे की घाटकोपरमध्ये दुर्घटना झाली, 14 लोकांचा मृत्यू गेलाय, संवेदनशीलता नाहीये, भाजपला इव्हेंट करायचा आहे. असं आहे की त्याबद्दलच्या संपूर्ण सरकारने काळजी घेतली आहे. कालच एकनाथजी, देवेंद्रजी, सरकार, अजितदादांनी आणि आमच्या स्थानिक सर्व नेत्यांनी संपूर्ण या घटनेची संवेदनशीलता, या घटनेबद्दलचं संपूर्ण पुढच्या काळात करावयाच्या संपूर्ण योजना किंवा त्या परिवारांना मदत असेल, त्या परिवाराबद्दल सांत्वना असेल, त्या परिवाराच्या दुर्घटनेची चौकशी असेल, ह्या सर्व बाबीची दखल सरकारने घेतली आहे. आता निवडणुकीचा काळ आहे. मोदीजींची काही रॅली काल ठरली नाही. मोदीजींची रॅली 8 दिवसापूर्वी ठरली आहे आणि त्यामुळं प्रचार कार्यामध्ये शेवटी जनतेला मोदीजी मत मागायला येत आहे, जनतेला नमस्कार करायला येत आहे. संवेदनशीलता आम्हाला आहे सर्वांना. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांनी अजमल कसाबची बाजू घेतली आहे, ज्यांना अजमल कसाबचं प्रेम आलं आहे, त्यांनी अशा बाता करू नये. राजकारणाकरता कन्फ्युजन तयार करण्याकरता काँग्रेस पार्टी एक्सपर्ट आहे आणि मोदींच्या या रोड शोला घेऊनही काही कन्फ्युजन ते तयार करतील, लोकांमध्ये संभ्रम तयार करतील. जर मोदीजी येत आहे, पंतप्रधान येत आहे, तर निश्चितपणे कालच्या घटनेला सुद्धा हे संवेदनशीलपणे त्यांनी घेतलेलं आहे. काही ना काही निश्चितपणे आपल्याला त्या माध्यमातून या घटनेला सुद्धा जे काळजी घेतलीच आहे त्यांनी आणि आपल्या सरकारने काळजी घेतली. केंद्रात सुद्धा हे संवेदनशीलपणे त्यांनी घेतलेलं आहे. काही ना काही निश्चितपणे आपल्याला त्या माध्यमातून या घटनेला सुद्धा जे काळजी घेतलीच आहे त्यांनी आणि आपल्या सरकारने काळजी घेतली. केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, या दुर्घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचलेले होते. मात्र वडेट्टीवार आरोप करतायत की या दोघांच्या नेत्यांमुळे बचाव कार्यात कुठेतरी अडथळा झाला, त्यामुळे मृतांचा आकडा वाढलेला आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचतात, याला संवेदनशीलता म्हणतात. पण असंवेदनशील नेते विजय वडेट्टीवार, ज्यांना मुंबईत मतं मागण्याचा अधिकार नाही, त्यांनी अजमल कसाबची बाजू घेतली आहे. मुंबईची जनता 20 तारखेला यांची जागा दाखवून देणार आहे. सर, शरद पवार आणि त्यामुळं मला वाटतं की विजय वडेट्टीवारला मोदीजीबद्दल, मुंबईबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल बोलण्याचा अधिकार राहिला नाही. मी तर परवाच मागणी केली की 20 तारखेनंतर या महाराष्ट्राची जनता या काँग्रेसच्या नेत्यांना अजमल कसाबच्या परिवाराचं रक्षण करण्याकरता, त्यांना संरक्षण देण्याकरता पाकिस्तानमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. सर, शरद पवार म्हणतात की 40 तामिळनाडूमध्ये 40 जागांसाठी एका टप्प्यात मतदान होतं, तर महाराष्ट्रात 48 जागांसाठी 5 टप्पे केले जातात. मोदींच्या प्रचाराच्या सोयीसाठी या ठिकाणी सोयीचं राजकारण केलं जातं, शरद पवार म्हणतात. मागच्या वेळी बघा 5 टप्पेच झाले.
पवार साहेब थोडे विसरले असतील किंवा जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करतात पवार साहेब. त्यांना हे माहिती आहे की बारामती आपल्या हातून गेली आहे. पवार साहेबांना माहिती आहे बारामती गेली आहे आणि त्यामुळं उद्याच्या निवडणुकीच्या निकालाऐवजी आजच बोलून घ्यायचं असं पवार साहेब करतायत. पवार साहेबांना मागच्याही 5 टप्प्यामध्ये त्यांनी प्रचार केला आणि मोदीजींनी प्रचार केला आहे आणि उद्धव ठाकरेंनी 5 टप्प्यात प्रचार केला आहे. त्यामुळं आता मागच्या 5 वर्षापूर्वीचा जो प्रचाराची यंत्रणा सेम यावेळेस आहे, तेवढाच प्रचार आहे, तेवढंच काळ आहे, तेवढंच सार आहे. त्यामुळं यांची आता पायाखालची जमीन घसरलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या मागे उभा झाला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे नरेटिव्ह सेट केले जातात. पृथ्वीराज चव्हाण देखील आकडे आणलेले आहे. समोर 240 260 अशा जागा येतील. महाराष्ट्रात 32 जागा येतील. पृथ्वीराज चव्हाण देखील आकडे समोर आणले आहेत. त्यांचे आकडे 400 पार. पृथ्वीराज चव्हाण परवाच बोलले आहेत या महाराष्ट्राचे 2 पक्ष संपणार आहे. पृथ्वीराज चव्हाण बोलले की महाराष्ट्राचे 2 पक्ष संपणार आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ उद्धव ठाकरेची शिवसेना संपणार आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हे 18 सीट घेऊ शकणार नाही असं म्हणणं आहे पृथ्वीराज चव्हाणांचं. कारण उद्धव ठाकरेंनी मोदींचा फोटो लावून मोदींच्या सभा करून मागच्या वेळी 18 जागा जिंकल्या होत्या. आता पृथ्वीराज चव्हाणच्या बोलण्यात असं येत आहे, जे बोलल्याच्या नाव नाही घेतलं त्यांनी, पण मला त्यांचा कल नेहमी वाटतो. जे मी बोलतात ते बरोबर बोलतात की ज्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण बोलले दुसऱ्या दिवशी शरद पवार साहेबांनी विलिनीकरणाची भाषा केली. पृथ्वीराज चव्हाणजी बोलल्यानंतर विलिनीकरणाची भाषा शरद पवार साहेबांनी केली. याचा अर्थ विलीन कोणाला व्हायला लागणार? तर उद्धव ठाकरेंना विलीन व्हावं लागणार आणि शरद पवार साहेबांना विलीन व्हावं लागणार. आणि त्यामुळं खरं तर उद्धव ठाकरे समोर प्रश्न पहिला आहे, 18 जागा ते राखतील का? मोदींच्या नावाने 18 जागा जिंकल्या होत्या. आणि शरद पवार समोर प्रश्न आहे की बारामती राखेल का? बारामती त्यांच्यातून गेली आहे. मी दाव्याने सांगतो, जनतेने मोदीजीला मत दिलं आहे, जनतेने अजितदादाला मत दिलं आहे. आणि म्हणजे उद्धव ठाकरे हे 18 सीट घेऊ शकणार नाही असं म्हणणं आहे पृथ्वीराज चव्हाणांचं. कारण उद्धव ठाकरेंनी मोदींचा फोटो लावून मोदींच्या सभा करून मागच्या वेळी 18 जागा जिंकल्या होत्या. आता पृथ्वीराज चव्हाणच्या बोलण्यात असं येत आहे, जे बोलल्याच्या नाव नाही घेतलं त्यांनी, पण मला त्यांचा कल नेहमी वाटतो. जे मी बोलतात ते बरोबर बोलतात की ज्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण बोलले दुसऱ्या दिवशी शरद पवार साहेबांनी विलिनीकरणाची भाषा केली. पृथ्वीराज चव्हाणजी बोलल्यानंतर विलिनीकरणाची भाषा शरद पवार साहेबांनी केली. याचा अर्थ विलीन कोणाला व्हायला लागणार? तर उद्धव ठाकरेंना विलीन व्हावं लागणार आणि शरद पवार साहेबांना विलीन व्हावं लागणार. आणि त्यामुळं खरं तर उद्धव ठाकरे समोर प्रश्न पहिला आहे, 18 जागा ते राखतील का? मोदींच्या नावाने 18 जागा जिंकल्या होत्या. आणि शरद पवार समोर प्रश्न आहे की बारामती राखेल का? बारामती त्यांच्यातून गेली आहे. मी दाव्याने सांगतो, जनतेने मोदीजीला मत दिलं आहे, जनतेने अजितदादाला मत दिलं आहे. आणि त्यामुळं थोडी पायाखालची वाळू घसरल्यामुळं वेगळ्या पद्धतीने 5व्या टप्प्यामध्ये हे त्या ठिकाणी संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न करतायत. संजय राऊत दावा करतात की मोदींनी आज उमेदवारी अर्ज भरलाय, तो त्यांचा निरोप समारंभ होता म्हणून इतकी गर्दी झाली. नितेश राणेला उत्तर देतील नितेश राणे. संजय राऊत बद्दल मी काही बोलणं योग्य नाही. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस म्हणणं हा निव्वळ पोरकटपणा आहे असं शरद पवार म्हणतात. आणि कधी नव्हे इतका पैसा निवडणुकीमध्ये वाटला गेला, रात्रीपर्यंत बँका उघडीत राहिल्या असं बारामतीमध्ये सांगितलं ना. जेव्हा पराभव दिसतोय बारामतीचा, जेव्हा पराभव दिसतो आपल्या गृह क्षेत्राचा, तेव्हा अशा पद्धतीने सांगणार नाही तर काय सांग. कधी ईव्हीएम खराब आहे, मशीन खराब आहे, कधी मशीनचे दरवाजे उघडे होते, कधी सांगतील पैसा वाटप केला, कधी सांगतील सत्तेचा दुरुपयोग केला. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता ज्यांनी आयुष्यभर उपभोगली आहे, ज्याने आयुष्यभर हे धंदा केला, सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, ते आता लोकांना शिकवण्याला निघाले आहेत. त्यांचा कार्यकाळ कसा गेला हा जनतेने बघितला आहे. मोदीच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह लावू नका. मोदींचा कार्यकाळ हा बिना भ्रष्टाचाराचा कार्यकाळ आहे. आम्ही कधी अशा निवडणुका लढत नाही. आमची संघटना 35 लाख कार्यकर्ते संघटनेचे काम करतात आहे. 33,329 नेते पंचायत ते पार्लमेंटपर्यंत निवडणुकीमध्ये काम करत आहे. आणि त्यामुळे आमच्या संघटनेवर, आमच्या कामावर, मोदीजींनी केलेल्या 10 वर्षाच्या कामाची शिदोरी आमच्याकडे आहे. आम्हाला कुठलेही पैसे वाटायची गरज पडत नाही. हा धंदा त्यांनी केला आणि त्यामुळं त्यांना तसं दिसतं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं पायाखालची वाळू सरकल्यामुळं
वेगवेगळ्या पद्धतीने आतापासून बोलणं सुरू केलं आहे. सर प्रफुल्ल प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना जिरेटोप घातल्या. जिरेटोप ज्यांना घातला तो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मात्र अशा प्रकारचा जिरेटोप घातल्यामुळे संभाजी ब्रिगेड असतील अनेक संघटना ज्या दुखावल्या गेल्या आहेत, मोदींचा विरोध देखील करत आहे. काय सांगाल एकंदरीत छत्रपतींचा मोदींचा दोष काय? मोदींचा दोष काय? कुणीतरी त्या ठिकाणी समजा तुम्ही सांगताय प्रफुल्ल पटेल साहेबांनी, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्ही नाही आहे, आता या ठिकाणी बोलणे होते नाही, पण कधी कधी तुम्ही कुणाला काही घातलं त्याचा का दोष असतो? मोदींचा काय दोष आहे? मात्र महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे नक्कीच कुणी जर आलं समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुणी टाकलं, आता माझ्याकडे दुपट्टा टाकला, माझ्याकडे टोप घातला, तेव्हा तर आपण काही याचा विचार करत नाही काय झालं. मला वाटतं याचा जर थोडा तपास केला पाहिजे. पूर्ण या ठिकाणी बोलणं काही योग्य होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.